आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। लातूरमध्ये रब्बी हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार। शेतकऱ्यांना बियाण्यांचं वितरण सुरू। शासनाच्या आधी सामाजिक संस्था मदतीसाठी सरसावल्या। सिंधुदुर्गात कणकवली कोल्हापूर फोंडा राज्य महामार्गाची दुरावस्था। मार्गावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे वाहन चालकांची कसरत। परभणीत रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात। खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान। रब्बी हंगामामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणार का हे अवलंबून राहणार आहे। रायगड जिल्ह्यात भात कापणी सुरू असतानाच मुसळधार पाऊस। शेतकऱ्याचं मोठं नुकसान। भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। ऐन दिवाळीत शेतकऱ्यावर आर्थिक संकट। रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। काल परतीच्या पावसाने कोकणात हजेरी लावली होती। आज देखील परतीच्या पावसाचा हवामान खात्याचा इशारा। हिंगोलीतील नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित। अतिवृष्टीत सोयाबीनसह इतर पिकांचं प्रचंड नुकसान। हिंगोलीतील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच। सरकार शेतकऱ्यांना भूलथापा देत असेल तर बघू, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा। जळगाव जिल्ह्यात कापसाच्या उत्पन्नात 30 ते 40% घट। रोगाच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका। बाजारपेठेत कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। पुण्याच्या भोरमधील संगमनेर गावात शेतीशाळा उपक्रम सुरू। मशागत शेती पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन। उपक्रमामुळे शाश्वत आणि निसर्गस्नेही शेतीकडे शेतकऱ्यांचा कल। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगावमधील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित। 3 एकरवरील हळदीचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी व्यथा मांडली। नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी हतबल।